संपूर्ण कीर्तन वारकरी संप्रदायाच्या नियमाला धरूनच होईल. नियमामध्ये कोणतीही बाधा आणू नका. मी जर एखादं चांगलं वाक्य बोललो तर टाळ्या वाजवू नका, कारण मी काही तुम्हाला पाणी घर काही देणार नाहीये. मी संतांनी केलेला उपदेश फक्त आपल्यापर्यंत घेऊन येतोय. मी तो हमाल भारवाही म्हणून मी जर एखादं चांगलं वाक्य बोललो तर ते काही तुम्हाला मला इम्प्रेशन मारायचं म्हणून नाहीये, लक्षात घ्या. म्हणून टाळ्या बिळ्या वाजवू नका. आणि भजनाला मात्र टाळी वाजवल्याशिवाय राहू नका. भजनात टाळी अवश्य वाजवा. असो, चाली सांप्रदायिक म्हणा, आपलं आचरण शेवटपर्यंत सात्विकतेला धरून राहू द्या. रोजच्या जीवनामध्ये जर आपण सात्विकता सांभाळली नाही तर आपल्या कीर्तन प्रवचनाची किंमत शून्य आहे. त्यामुळे कीर्तनाचे सर्व नियम सगळ्यांनी सांभाळले पाहिजेत. त्यात मला कीर्तन सुरू करण्याच्या पूर्वी अशी सूचना देण्यात आली आहे की पुढचे कार्यक्रम ठरलेले तुमचं वेळेत संपवा. आणि ते वेळेत संपवायचं असेल तर विक्षेप न होणं फार गरजेचं आहे. आता या काही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नाहीत खरं, टाळ्या वाजवू नका, अमुक तमुक, पण काळ असा आला की सगळेच बिघडले. कीर्तन करणाराही बिघडला, ऐकणाराही बिघडला, टाळकरीही बिघडले, पखवाजेही बिघडले. त्याच्यामुळे ते नको ते सांगावं लागतंय. खरं काय सांगायला पाहिजे? भक्ती ज्ञाना विरहिते तरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती ज्ञान वैराग्य सोडून बाकी अवांतर विषय बोलायलाच नाही पाहिजे. पण परिस्थिती इतकी विचित्र आली की ते कीर्तनाच्या अभंगाकडे यायलाच इतका विक्षेप व्हायला लागला. कीर्तन सुरू झाल्यावर आता 1 तास जर चालन भजन आरडा ओरडा नाचा नाची हेच जर चालू राहिलं तर कीर्तन करायचं कधी? त्या अभंगाचं विवरण सांगायचं कधी? त्या अभंगामध्ये बर एक एक शब्द असा आहे, आपल्याला सांगतो, एकेका शब्दाला 10 अर्थ आहेत. त्या 10 अर्थामधला तिथे विवक्षित असणारा अर्थ काय आहे, तो का आहे हे सांगितलं पाहिजे. ते कधी सांगायचं? आणि तरी मला 8:30ला संपवायचंय. असं